आंदोलनात ताई नाही, आमचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्याचं काम झालेलं आहे। बिल्डिंगचं नव्याने बनवण्याचं काम झालेलं आहे। त्या ठिकाणी जवळपास 1200 विद्यार्थी शिकतात आणि पालकांचं म्हणणं आहे की ही शाळा जी आहे एका एनजीओला प्रायव्हेट संस्थेला देऊ नये। मुंबई महानगरपालिकेचा एक मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत। सरकारी शाळांसाठी पैसे खर्च करायचे, पालकांचा विरोध असताना सुद्धा ह्या शाळा एका एनजीओला द्यायचा आणि आज पालकमंत्री सहपालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, मंगलप्रभात लोढाजी। आम्हाला त्यांचं सांगणे की तुम्ही पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। 1200 विद्यार्थी शिकतात, त्यांच्या भवितव्याचं काय होणार? मुंबई महानगरपालिकेने जो निधी दिलाय तो असाच एखाद्या एनजीओ साठी खर्च करण्यासाठी दिलेला आहे का? पण जे भाजपचे लोक आहेत तुमच्यावर राजकारण केल्याचे आरोप करत आहेत। तुम्हाला पण माहिती आहे की एनजीओला करायचं काम चाललेलं आहे। कसलं राजकारण? हा मुंबई महानगरपालिकेचा पैसा, हा मुंबईकरांचा पैसा आहे। तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी विचारलं गेलं पाहिजे, पालकांना विचारलं गेलं पाहिजे। पण दुर्दैवाने ते न होता आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये कशा एनजीओला त्या ठिकाणी बऱ्याचशा एनजीओ दिले, त्याच्यावरती काय आहे परिस्थिती? ती करू शकते का काम? आंदोलनाच्या आधी तुमचे कार्यकर्ता इथे जमले होते, त्यांना पोलिसांनी डिटेन करून मालवणी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। हेच तर दुर्दैव आहे। आम्ही भेटायला आलो सहपालकमंत्र्यांना आणि सांगायला आलो की अशा तऱ्हेने मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत जिथे गरीब विद्यार्थी शिकतो। मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण विद्यार्थी येतो? गरीबातला गरीब विद्यार्थी येतो। त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळण्याचं तुम्ही काम करता। या धनदानगाने तुम्ही जे आहे एनजीओला जे तुम्ही आहे त्या संस्था देण्याचं काम करता। बरं, ज्यांना तुम्ही जे काम देताय ते त्या कामाच्या लायक तरी आहेत का? ह्याची तरी तुम्ही तपासणी केली का? पालकांचा विरोध, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही आवाज उचलण्याचं काम करणार। तुम्हाला आधीच पोलिसांनी थांबवले आहे, तर आंदोलन होतं तुमच्या काय? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 100 कोटी रुपये खर्च करून, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून हे जे आहे ते शाळा बांधली। 1200 विद्यार्थी शिकतात। मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वाची कर्तव्य काय? चांगलं आरोग्य व्यवस्थापन देणं, मुलांना चांगलं शिक्षण देणं। दुर्दैवाने या शाळेमध्ये जे आहे ते प्रायव्हेट लोकांना देण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। आम्ही सहपालकमंत्री महोदयांना भेटायला आलेलो आहे पालकांसकट। पालकांचा विरोध आहे। त्यांचं म्हणणं शाळेला निधी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने दिलाय, स्टाफ जो आहे तो मुंबई महानगरपालिकेचा आहे, मग प्रायव्हेट व्यक्तीला का त्या ठिकाणी शाळा देण्याचं षडयंत्र चाललंय? सहपालकमंत्री आज ह्या कार्यक्रमाला येतात, मंगलप्रभात लोढाजी। आम्ही त्यांना या ठिकाणी भेटायला आलो आणि त्यांना सांगायला आलो की पालकांचं म्हणणं आहे का मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा धनदाडग्यांसाठी, कुठल्याही प्रायव्हेट माणसासाठी नाही, तो गरीब माणसासाठी आहे आणि तो मुंबईकरांचा पैसा आहे। तो तुम्ही ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देण्याचं काम करतात, ते षडयंत्र थांबलं पाहिजे। चंद्रपूरची शाळा पण आम्ही बघितली, तुम्ही अडाणींना दिली। दुर्दैवाने हळूहळू याचं काय चाललंय करण्याचा प्रयत्न चाललाय, म्हणजे गरीब माणसाला शिक्षण पण नाही घ्यायचं। आरोग्यासाठी नावाखाली तुम्ही लोकांनी नव्या हॉस्पिटल बनवण्याचं काम केलं आणि नंतर त्या प्रायव्हेट लोकांना दिल्याबद्दल बोलण्याचं काम केलं। भगवती बघू शकता तुम्ही, शताब्दीच्या बाबतीमध्ये ती चर्चा झाली। का चाललंय हे सगळं? मला कळलं पाहिजे की आरोग्य आणि शिक्षण हा तर मूलभूत अधिकार आहेत लोकांचे, तुम्ही त्याच्यापासून पण लोकांना वंचित करू इच्छिता का? त्याचं म्हणणं आहे की जर संस्थेला दिलं तर अजून चांगला साला होईल आणि लोकांना। मला एक गोष्ट सांगा, 100 कोटी कोणी खर्च केले? मुंबई महानगरपालिकेने। स्टाफ कोणाचा आहे? मुंबई महानगरपालिकेचा। मग का नाही, का पैसे नाही खर्च केले त्याच्याकडून? सगळं काम मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या पैशातून करायचं आणि मग तुम्ही ठरवणार की शाळा प्रायव्हेट माणसाला द्या का आम्ही प्रायव्हेट एजंटला मदत करायची? शाळा चालवली पाहिजे मुंबई महानगरपालिकेने, सरकारने। दुर्दैवाने जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा अडाणीला जायला लागल्यात। हे सगळं म्हणणं आहे की मालवणीमध्ये एकही चांगला शाळा किंवा कॉलेज नाही, त्याच्यासाठी मग याच्यापेक्षा चांगली शाळा आहे का? हिला 100 कोटी रुपये द्यायचे मुंबई महानगर शाळा चालू शकत नाही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।